चला तर आज खूप छान सूर्यनमस्कार झालेला आहे. पाहू शकता किती धुकं आहे आज आणि खूप छान असं सूर्य दिसतोय. तर हे आमच्या शेतातले कलम आंबे आहेत आणि खूप छान त्याच्यावरती सूर्य दिसतोय. तर चला सर्वांना शुभ सकाळ शुभ सकाळ. तर ना आज खूप थंडी आहे आमच्याकडे. तर आता सगळीकडेच थंडी वाढलेली आहे खूप. तर आमच्या आवारामध्ये खूप छान वाटतं वातावरण. तर चला खूप छान असं मुलांची तयारी झालेली आहे आणि मुलं आता स्कूलमध्ये जायला निघालेली आहेत. तर त्यांची तयारी चालू आहे. तर तितक्यात आमची कोंबड्यावरची गाडी आली आणि तुम्हाला काय सांगणार गंमत. तर आज आमच्या गाडीला लागली होती खूप खूप थंडी. तर वर्कआउट नाही करता आलं तर हे पहा, हे असं वर्कआउट केलेलं आहे आम्ही खूप छान. तर तिला खूप आज थंडी लागली त्याच्यामुळे ती चालू होत नव्हती. तर आता गाडी चालू झालेली आहे छान अशी. तर आज तिला खूपच कंटाळा आला गाडीला. तर सकाळी ती बिलकुल चालत नव्हती. तर आता माझे मिस्टर निघालेले आहेत कोंबडीच्या दुकानात जायला आणि माझा मुलगासुद्धा स्कूलमध्ये गेलेला आहे. तर चला माझं आवरून झालेलं आहे. तर मी घेणार आहे आता गरमागरम चहा. तर ही आहे ब्लॅक टी आणि इकडे आहे दुधावरची मलाई. तर माझे मुलं दुधावरची मलाई काही खात नाही. मिस्टरसुद्धा त्यांनासुद्धा आवडत नाही. तर मी मग कधी असं करते, छान अशी ब्लॅक टीवरती मलाई घालते. खूप छान लागतो दूध प्यायलासुद्धा आणि त्याच्यासोबत चपाती खाल्ली तर खूपच छान. तर ही आहे छान अशी मलाई. तर मी कधी जमवते, पण कधी म्हटलं चला खाऊन घेऊ, कोणच नाही खात. तर ना इतकी थंडी आलेली आहे आता आमच्याकडे, तर खूपच थंडी आहे. सकाळी बाहेर जाण्याची बिलकुल इच्छा होत नाही. तर स्किनसुद्धा खूप टाईट झालेली आहे. चेहरा पाहताय माझा कसा झालेला आहे पूर्ण. तर चला आपण घेऊया छान अशी चहाची मजा. थंडीमध्ये पहिली अंघोळी झाली, पूजा झाली की म्हटलं चहाच प्यायला हवी. तर मी तर पूजा झाली की लगेचच चहा घेते गरमागरम, जरा छान अशी थंडी उडायला. तर माझे मिस्टरसुद्धा गेलेले आहेत, मुलंसुद्धा गेलेली आहेत त्यांच्या कामाला आणि मी आता आवरून छान अशी बिस्किट चहा घेते. तर तुम्हाला काय सांगणार, सकाळी इतकी गडबड असते ना, खूपच गडबड. आणि मग मुलं गेली की मग गडबड थांबते, पण सकाळी खूपच घाई असते. त्यांचं आवरल्याशिवाय मी तर फ्रेश होत नाही, अंघोळी वगैरे करत नाही. तर चला आवरून झालेलं आहे खूप छान आणि मग लागलेली आहे मी जेवणाला. तर जेवण बनवलेलं आहे मी. एका साईडला ठेवलेलं आहे चिकन. तर आज काय चिकन जेवण वगैरे बनवलं आणि मग हे आहे दुपारचं टाईम. तर आज बाजारात जायला जमणार नव्हतं तसंही. तर आज छान अशी गाडी दारातच आली भाजीची. तर म्हटलं चला सगळं घेऊया दुकानातलं सामान. बाजारात त्यात जायला नाही मिळणार. घरी आल्यानंतर कसं भाजीवाला व्यवस्थित घ्यायला पण जमते आणि मग ओझं आणायला पण होत नाही बाजारातून. तर मग म्हटलं आता जेवायला थोडं वेळ आहे. आमचे छोटू सरकार आता येणारच. तर म्हटलं चला साडीची फॉल लावून घेते. छोटू सरकार अर्धा तास यायला बाकी आहे, तोपर्यंत म्हटलं माझं फॉलचं काम होऊन जाईल. थोडं जरी वेळ मिळालं तर असं वाटतं आपली बाकीची कामं आहेत ती करून घ्यावी. तर छोटे सरकार आल्यावरच आम्ही जेवतो, कारण एक येतो मोठा येतो 4 वाजतात त्याला यायला. तर मग छोटा आला की मग आम्ही सोबत जेवण करून घेतो. तर मी आता फॉल लावून घेणार आहे. साड्या माझ्या 4-5 अशाच आहेत फॉल लावायच्या. तर मग कधी असं वेळ भेटलं तर म्हटलं वेळ भेटल्यानंतर फटाफट आपली कामं केली की बरं वाटतं. जे काम आहे असं बोलायला होत नाही. तर म्हटलं ह्याला पण यायला टाईम आहे, चला फटाफट फॉल लावून घेऊया. तर मी तर घरच्या घरीच फॉल लावते. ब्लाऊजसुद्धा मी स्वतःच, माझं मशीन असल्यामुळे टाईम तर मिळत नाहीच, पण जेवढं टाईम मिळेल त्याच्यात आपलं काम स्वतःच करावं. आपल्या हातात कला आहे तर आपण त्याच्यावर लक्ष द्यायलाच हवं टाईम मिळेल तेव्हा. तर चला माझी फॉल अर्धी लावून झालेली आहे. तर आता मिस्टरसुद्धा त्याचीच वाट पाहत बसलेत बाहेर. तर आता गेट लागलेले, आमच्याकडे सारखा गेट लागत असतो, गेटचा आवाज येतोय. तर म्हटलं आता गेटमध्ये असेलच, तोपर्यंत फॉल लावून होईल आपली. तर कसं वाटलं माझा व्हिडिओ, नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब पहिलं करा, फॉलो करा. तर माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की रोज पाहत राहा आणि सबस्क्राईब केल्यामुळे रोजच्या रोज व्हिडिओ माझे मिळून जातील. तर कशी आहे माझी साडी, ग्रे कलर,
आणि छान गोंडे वगैरे आहेत मस्त साडीला. प्लेन साडी आहे, मला तर खूपच साडी आवडली. चला तर आमचे छोटे सरकार आलेले आहेत, त्याला फ्रेश होईपर्यंत म्हटलं जेवण लावून घेते. तर चला या जेवायला. माझ्याकडे आहे आज जेवायला चिकन, सलाड, काकडी, लिंबू, कांदा आणि चपाती, भात. सिंपल जेवण आपलं रोजचंच. तर या जेवायला. छान असं जेवणाची मजा घेऊ. आज चिकन बनवलेलं आहे. तर माझ्या घरी जास्त चिकन होतोच. चिकन घरी आहे असल्यामुळे नाही, तर माझ्या मुलांना माझ्या मोठ्या मुलाला चिकन आवडतं जास्त आणि छोटूला भाजी चपाती आवडते. तर चला या जेवायला. छान असं जेवण करून घेऊ. आणि मग आता माझा मोठा मुलगा पण आलेला आहे आणि ही त्याची दीदी आहे. ती दीदी थांबली होती त्याची, तो येईपर्यंत वाट बघितली. तर 4 वाजलेले आहेत त्यांना जेवायला. तर ती जाणार आहे उद्या. तर म्हटलं आज इकडेच जेवायला ये.